नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एक स्मार्ट DIY शो करत आहे. जुन्या तोरणापासून नवीन फरची उलन वापरून तोरण. मुख्य फायदा असा की जुन्या तोरणाची फ्रेम वापरल्यामुळे आकार काढण्याची गरज नाही. फक्त अर्ध्या तासामध्ये माझे तोरण तयार झाले आहे आणि जुने तोरणही वाया गेले नाही आणि जुने तोरण रिसायकल झाले. पहा मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मी ग्लूगनच्या साहाय्याने फरची उलन व्यवस्थित लावून घेत आहे. मी ग्लूगनच्या साहाय्याने लावत आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी ग्लू वापरायचा असेल, फेविकॉल वापरायचा असेल तरीही तुम्ही वापरू शकतात. माझ्याकडे ग्लूगन असल्यामुळे मी ग्लूगनने उलन लावत आहे. अशा प्रकारे माझा वरचा अर्धा भाग झालेला आहे आणि मी पुढचा देखील भाग व्यवस्थित लावून घेत आहे. त्यावरती वेलकम लिहिलेले होते, पण ते फार जुनाट होते आणि वेलकम कव्हर करणे उलनच्या साहाय्याने शक्य नसल्यामुळे मी त्या ठिकाणी डायरेक्ट वेगळ्या कलरची उलन लावत आहे. त्यामुळे तोरणाला वेगळाच लूक येत आहे. अशा प्रकारे वरच्या साईडला पूर्ण उलन लावून झाल्यानंतर मी खालच्या पानांचा भाग हा हिरव्या कलरच्या उलनने कव्हर करत आहे. अशा प्रकारे एक पानाला मी व्यवस्थित प्रकारे फरची उलन लावून घेत आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मी पहिले देखील अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये मी एक वेगळ्या प्रकारचे जुने तोरण माझ्याकडे होते आणि त्याला नवीन लूक दिलेला आहे. तुम्हाला जर बघायचे असल्यास तुम्ही माझ्या स्वराश्री क्रिएशन या पेजला भेट देऊन बघू शकतात. पानांची डिझाईन झाल्यानंतर आता या छोट्या भागाला मी 2 कलरमध्ये उलन लावलेले आहे, जसे की लाल आणि पिवळा. त्यामुळे ते अतिशय सुबक दिसत आहे. अशा प्रकारे जुन्या तोरणापासून नवीन तोरण तयार झालेले आहे.